हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। राहुरी पोलिसांनी केली अल्पवयीन पीडितेची सुटका व आरोपीस अटक करून दिले आश्वी पोलिसांच्या ताब्यात। आश्वी पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीस पळून नेल्याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 12/2025 भारतीय न्याय संहिता 137(2) प्रमाणे आश्वी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी नाव बंटी राजेंद्र बर्डे हा पीडितेस घेऊन राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत आल्याची गोपनीय माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनकडील पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेऊन पीडितेची सुटका करून आरोपी व पीडित यांना आश्वी पोलिसांच्या ताब्यात दिले। सदर कार्यवाही अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनकडील डीबी पथकाचे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, नदीम शेख व सचिन ताजने यांच्या तसेच आश्वी पोलीस स्टेशनचे महिला पोलीस नाईक स्वाती ताजने व पोलीस शिपाई वाघ व गंभीरे यांच्या पथकाने केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।